फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग। आज मी चालली आहे एका लग्नाला। मी एकटी नाहीये, फॅमिली आहे, धनी, पिंका, सोना सगळेच आम्ही चाललो आहोत लग्नाला। आणि ती लग्न आहे मुरबाडला। तर आता ऍक्च्युली आम्ही चाललो आहोत मुरबाडला लग्नासाठी, पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे। आता तुम्हाला माहितीच आहे की यशचा बर्थडे आता रिसेंटलीच होऊन गेलेला आहे। तर यशच्या एका फ्रेंडने त्याला एक छानसं गिफ्ट दिलं आणि गिफ्ट इतकं छान आहे ना की मलाही खूप आवडलं आणि मला असं वाटलं की मी तुम्हाला दाखवलं पाहिजे। तर हे बघा, किती छान हे पेंटिंग केली। पेंटिंग मीन्स स्केच केलेलं आहे। तर ते कोणी केलेलं आहे हे यश सांगेल। हे बघा, डिक्टो दिसतो का तसाच? किती छान केलेलं आहे, म्हणजे पेंट कोणी केलंय? हे केलंय समृद्धी, माझी फ्रेंड आहे, तिच्या भावानी ही आज स्केच केलंय। अच्छा, आणि अजून एक केलंय, तिने दाखवतो तुम्हाला। दाखव। ओहो, ग्रुप्स ऑफ फ्रेंड्स, हे बघा। दिस इज माय फ्रेंड्स। किती छान केलेला आहे, पेंट मीन्स स्केच केलेला आहे, खूप छान स्केच केलेला आहे। आणि ही समृद्धी आहे ना? म्हणजे हिच्या भावाने तिला स्केच करून दिलेला आहे आणि तिने यशला गिफ्ट दिलेलं आहे। सो थँक्यू सो मच समृद्धी। आणि समृद्धीशी तर मी भेटलेलीच आहे, ती माझ्या एका व्लॉगमध्ये पण आहे। पण थँक्यू, खूप छान स्केच केलेला आहे आणि मला इतकं आवडलंय ना की मी माझ्या स्वतःचंही स्केच एक करून घेणार आहे त्याच्याकडून। देईल का करून? देईल ना। समृद्धी, देशील ना? हे तर तुम्हाला दाखवायचं होतं, ते तर झालंच आहे। पण आज मी सकाळी सकाळी नाही, दुपारी जेवणाला खूप छानपैकी फिश बनवलेली होती। तर आधी ते बघून घ्या, मग आपण निघूया। आज धनींनी पापलेट काय मस्त आणलेला, एक नंबर। बघूनच मजा आली आणि खायला तर एकदमच टेस्टी असणार आहे। तवा तुम्हाला असं वाटत असेल, पण खरोखर इतका मोठा आहे ना। आणि बघा ना, दोनच पापलेट ॲडजस्ट झालेत बिचारे ते। मस्त होते आज पापलेट, खरोखर खूप छान भेटलेत। आणि जेवणाला मी मस्तपैकी फिश, जेवणामध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे तसं मस्तपैकी वामचा रसा केला होता, पापलेट फ्राय, कोलबी आणि वाम फ्राय केलं होतं। इतका छान रसा, म्हणजे मी केलेला रसा हा सगळ्यांना आवडतो। पण माझ्या धनींचे ना, आईंनी इतके लाड केलेले आहेत ना, तुम्हाला सांगू ते काय खातात ते। ही कोलबीची चटणी केलेली आहे, हा भात धनींसाठी फ्राय केलेला आहे, हा मस्त पापलेट आणि हे वाम फ्राय केलेला आहे। इतका छान मी वामचा रसा करते, तरी त्यांना ना भात हा कोलबीच्या मसाल्यामध्ये फ्राय करूनच पाहिजे। तरी तुम्ही रसा का नाही खातो? नाही, लहानपणापासून मला आईने ना फ्राय केलेला प्रॉन्सच्या मसाल्यामध्ये फ्राय केलेला राईस दिलेला मला आवडत होता, त्यामुळे तेच खातो मी। मला रसा लहानपणापासून फिशचा रसा आवडतच नाही। आणि ते फक्त चिकनचा रसा खातो, किंवा डाळ भात वगैरे, किंवा व्हेज काय असेल त्याचे ते खातो। बाकी फिशचा कुठलाच मसाला किंवा ग्रेव्ही नाही घेत नाही। आणि मग काय, आईने लाड करून ठेवलेले आहेत, तर ते लाड आपल्याला पुरवलेच पाहिजेत, नाही का? मग त्यांच्यासाठी वेगळं राईस असतं। पण धनी, आज खरोखर पापलेट काय एक नंबर होते यार। म्हणजे बघा ना तुम्ही, ताटामधला मोस्ट ऑफ द पार्ट हा पापलेटनेच कॅचअप केलेला आहे। काय पापलेट एवढे मोठे होते, छान। भाईंदरची मावशी जी फिश विकते, शेवंती बाई म्हणून आहे, तिच्याकडे एकदम फ्रेश फिश असते आणि भाईंदरवरून आणते ती मच्छी, त्यामुळे ती खायलाही मजा येते। अच्छा, तिचं ठरलेलंच आहे। म्हणजे ती शेवंती मावशी नेहमी सांगत असतात, मला भेटायचं आहे त्यांना, खूप छान फिश देतात, इव्हन प्रॉन्स पण असे ना सोलून देतात। मला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये, घरी फक्त धुवायचं आणि फोडणी टाकायची। चला, आता मी पण जेवून घेते, कारण की फिश आहे, मला तर भरपूर आवडते। मी तर फिश लवरच आहे, म्हणजे मला रोज फिश दिली ना तरी मी आवडीने खाईन। माझी रिया तर मला बोलत असते, मम्मी तू या स्पीडला फिश खाशील ना तर समुद्राची सगळी मच्छी तूच खाऊन टाकणार आहेस। चला, आता फिश बघून अशी तोंडाला पाणी आलंय, तर मी जेवून घेते। आता झालेली आहे, आता आम्ही निघतो। उशीर झालेला आहे, पटकन जायचंय। ॲज युजल माझा नेहमी उशीरच झालेला असतो। चला।
हे बघा आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे. किती मस्त सगळ्यांनी तयारी केली आहे. आणि इथे खाली वाट बघतो कारण की श्वेता मॅडम अजून आलेली नाहीये. आणि ॲज युजल आम्ही कधी टायमावर पोहोचलोच नाहीये. सगळं झाल्यावर टाइम हो बरोबर. तयार करण्यात एवढं बिझी असतं की नंतर बघायलाच कोण नसतं. इतके लेट आहोत. इथं फोन येतोय. वैशाली पण वाट बघतेय. आता चाललोय आम्ही लग्नाला आणि पुढची प्लॅनिंग चालू झालेली. यांच्या बोटीमध्ये जायची. भाऊंनी कुठची शोधून काढली. बोट दाखवा तुमची बोट. श्वेता पण तयार झालेली आहे. मॅडम सगळ्यात उशिरा आल्या. हिच्यामुळे आम्हाला लेट झाला. आम्हाला लवकर जायचं होतं छोट्या बाबूमुळे. आता गपचूप झोपवलाय त्याला. जायचं पर्यंत नाही उठेल तर बरं म्हणजे शांत राहील जरा फ्रेश होईल तो. बायका अशाच करत दरवेळेस. जायचं असो 5 ला निघतात 7 ला. काय म्हणले त्यांनी. या बायका नेहमी अशाच करतात. जायचं असो 5 ला निघतात 7 ला. हो का. मी तर 4:30 ला तयार होतो. हो माझी तयारी अगोदर झालेली होती. का मी उठवलं धनींना उठा म्हणून. मी तयारी करून शूट करून शॉर्ट्स तयार करून बसलेली आहे. उशीर झाला आम्ही 5 ला बरोबर रेडी झालेले आहे. आमचा मेकअप मी चाललेला निघून त्याला काय करणार. बेबी काकू करायची का नाही सगळं काम. हो करायचं. बाटल्या घासायची सकाळचं तिचंच काम. सकाळी पाणी भरणं हा काम बेबी बघायचा होता. सासूचा माझ्या. आणि मच्छी मच्छी आणणं साफ करणं सगळं करणं तिचंच होता. बाजार आणून देणार. नाही पण कसं घरामध्ये एखादा व्यक्ती असला ना की जरा आपल्याला मदत पण मिळते. हा, असं मदत होते. नाही काम आपल्याला करायची पण एक मदत असते. काम आणि एखाद्या असलं ना वयस्कर मग घरात तर बरं असतं. बरं असं वाटतं. सपोर्ट. काय बोलतात लेडीज लोकांना ना कधी पण ना 5चा असेल ना तर 3चा टायमिंग द्यायचा. तर त्यांचा मेकअप बरोबर त्या टायमाला होतो. असं बोलू नका भाऊ. पण मला झाला 5 वाजता बरोबर. तुमचा पण झाला ना. माझा पण झालेला होता. 4:30 झाला. हो ना. हो तुम्ही मागे 4 वाजता फोन केला ना. 4 वाजता सगळ्यांची तयारी झाली असेल पण माझ्या धनींची तयारी सगळ्यात आरामात झाली आहे का धनी. काय खोटे खोटं होते. मी बोलू 4:30 ला नका. रेडी होतो. इथे बघा इथे बघा काय काय. 4:30 ला रेडी होतो मी. हो का. हो 5 वाजता मी उठवलं. 4:45 वाजता. तुम्हाला खोटं बोलू नका. आणि बाहेर गेलं ना की मग सगळ्यांसमोर असं बोलायचं हा प्रीतीची तयारी नाही झालेली आहे. खरं स्वतः लेट करायचं आणि अच्छा प्रीतीवर मला आरोप. मी लवकर उठून मी करू काय. तुम्ही तयारी झाल्यानंतरच निघू ना. मी एकटा थोडी जाणार एक आहे. बात बोलू का संदीपची आतापासून पहिल्यापासूनच होती. आम्हाला का लावतो पहिले बोलवायचा लवकर आणि लेट यायचा. आम्ही नारपुडीला वैतागून जायचो आम्ही. हा ना. मला घरी बोलतात ते का संदीप गाडी जायचं ना. आम्ही वैशाली 6-6:30 वाजतील. तू टेन्शन नको घेऊ. आणि खरंच बघा भाऊंना बरोबर माहिती आहे. मग. आता मी नाही लेट. आम्ही पण हळूहळू करत बसलो. आम्हाला माहिती मामाला लेट होतं. चला आपण पण आरामात करू. मामा 5 वाजता. अगं पण मामा 5 वाजता. आता श्वेताची गोळी मामावर आली. आता श्वेताची गोळी मामावर. श्वेताची चुकी नाहीये. श्वेता बिलकुल नाही. आता आपल्याला वाटलं लवकर करून काय करणार आपण. मामा लेटच निघतो ना. मस्त असते. अच्छा. स्वस्त आणि मस्त. आम्हाला कामात घरची आवडते. दोघी जणी बसतात ना त्या. अजून कुठे मिळते. मला डायरेक्ट समुद्राची आवडते मला. मग कुठं आपला मंडई कुठे धनी. बोटीत जाऊ आपण मच्छी पकडायला. Direct 3 समुद्रात जाऊ. बत्ती. हा, हा 3 बत्तीवर मिळते. ब्युटीचा सर्वात मोठा आणि मेन मार्केट आहे 3 बत्तीचं मार्केट. मच्छी मार्केट. आणि मामाची शेवंती बाई. आजच आम्ही बोललो तिच्याबद्दल. आज पापलेट ना खूप छान दिलेले होते ते शेवंती मावशीने. तिचं नाव आहे. नाही, ती जर मावशी मच्छीवाल्यांचं इलेक्शन असेल तीच जिंकेल. म्हणजे मच्छीवाल्यांचं इलेक्शन असेल तर तेच जिंकेल. नाही खरोखर मच्छी खूप छान असते. मग महाग देते ते पण मच्छी चांगली असते. एक नंबर क्वालिटी असते. आणि जुन्या मार्केट मध्ये पण चांगली असते ना. त्या जुन्या मार्केट मध्ये दीपक आहे. दीपक दीपक एवढी. जुन्या मार्केट मध्ये जुन्या मार्केट मधून संगीताताई आणायच्या ना. संगीताताई माकुळ सांगितलं दुनिया मार्केटची मच्छी आणत मच्छी नव्हते कधीच. आणत नव्हते. आम्ही बरोबर आपली मच्छी करा पण आपलं कसं आहे पापलेट कोलंबी बरोबर. तेच खातो ना. बरोबर. हा आणि दुसरी ठरलेली मच्छी आपण ते आपल्याला जमत जमत नाही. न्यूटे हा. सीझन असल्यावर न्यूटे. आणि न्यूटे जास्त खातो आपण. हा रे, मी पण खाते. मला खूप भेटत आवडतात. नाही वाटतं नाही पण अजून. न्यूटे अजून नाही आता येतील. नाही सकाळी होते ते मार्केटला एकदम सकाळी. आता येतील थंडीमध्ये लेट येतील. गेलो. हा. घरातून आम्ही 6 वाजता 6 वाजता निघालो का ग. 6 वाजता निघालो. 8 वाजल्या. अजून आम्ही हॉलच शोधतोय. आता ऑलमोस्ट पोहोचलोच आहोत. पण खरोखर मुरबाडचा रस्ता बापरे खूप डेंजर आहे. मागच्यांची तर हालतच खराब आहे. बिचारा कोमामध्ये गेलेत ते तिघीचे तिघी.
नाही पण खरोखर माझ्या किंजला दाखव मेन कोमत पण आलोय जवळ आता, पण रस्ता खरोखर खूप खराब आहे. सो फायनली पोहोचलो. फायनली आम्ही आता लग्नाला पोहोचलेलो आहोत आणि लग्न आहे कोणाचं आहे? माझ्या बहिणीच्या दिराचं आहे. बहिणीच्या दिराचा. आणि ती बघा बहीण बघा यांची, म्हणजे आमची ती भाचीच आहे. तिची तयारी बघा किती सुंदर दिसते. वा खूप छान दिसते सा. थँक्यू. कशी झाली आहे तुमची लग्नाची तयारी? झालं लग्न लागलं. ऍक्च्युली आम्हाला यायला थोडंसं वेळच झालेला होता, थोडं उशीरच झाला यायला, त्यामुळे लग्न आता झालेलं आहे. आपण नवरा नवरीला भेटूया. आणि तुझ्या दिराचं ही आमच्या आशूची परी आहे. बघा खरोखर परीसारखी दिसते गेलंय. मावशी एवढी झाली आहे ती. हे आमच्या आहो, ही माझी मुलगी. हे माझ्या अख्खी यायची अर्धांगिनी. ही करवली सगळ्यांनी हाय करा लवकर. याला सगळ्यांना ओळखतात ना आम्ही. आणि आजच्या दिनाच्या लग्नाला आलेलो आहे. ही आमची छोटीशी नवरीची करवली, नवरदेवची हो मामा. नवरीची करवली आहे ती. कलर नवरी किती छान दिसते बघा. ओ माय गॉड, आम्ही इतके छान फोटो काढत होतो, सगळे लाईनीशीर उभे होते आणि मध्येच लाईटच गेली. आणि अंधारात कसं दिसतोय? किती छान दिसतोय. मेकअप फोकस झालेला आहे आमचा हाताचा. नवरीला पुढे घ्या. नाही गं. मेकअप चांगला म्हणजे अंधारात पण बरा दिसतोय. दिसतोय बघा. सगळेजणी किती छान आणि सुंदर दिसतात. अगदी लग्नामध्ये असे चमकलेले आहेत सगळ्या. आणि वरपेट असतं. वाव, राईस घेऊ का? जेवणाची थाली अगदी मस्त आहे. व्हेज आहे. छोले पुरी खायला घेतली आहे धनींनी. आणि आम्ही एकाच ताटामध्ये ऍडजस्ट करतो. बाहेर जेवायला गेल्यावर मी सहसा ताट घेत नाही, धनींच्याच ताटामध्ये खाते. थंडी वाजायला लागली. ऍक्च्युली थंड आहे वातावरण, इकडचं थंड आहे. हो 21-20 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर. आपल्या इथे किती असतं? आपल्या इथं 30च्या आसपास, म्हणजे कूल आहे वातावरण. हा, मला 20-21 थंडी वाजते. बिचारी रिया तिथे 4 ते 5 डिग्री मध्ये कशी असेल काय माहिती.
तर फायनली आता लग्न आवरलेलं आहे. नवरा नवरी स्टेजवर चालले आहेत. आम्हाला उशीर झालाय म्हणून आम्ही निघतोय. पण छान डान्स वगैरे छान झाला, मजा आली. तो भेजने का, उसको भाड़ा लेने के लिए तू हाँ, आज मेरे त्यांना को हैरान काय के कर लिए रहा। कापे रखा सेठ ने. बोलता नहीं तुम नहीं आने का, तुम्हारे सेठ को भेजने का. अरे हे काय भांगाडे मला समजून येत नाही. ते बोलतात बाबा एवढा हत्तेकट्टी माणूस काय करायचं इथं अबे तेव्हा काय मी आता होतो तेव्हा एकदम पातळ बारीक पोरगा. मग त्याला नसेल तू बारीक होता ना, त्या बारीक पोरांना आणतील ना काय भावाला म्हणलं, काय बोलतो पण तू नको जातो मला असं वाटतं. दादांना आवडत होते का त्यांनी? काय पण इच्छा ये तो पपे आहे ना केवळ उडायचा, कोणी कंप्लेंट नाही करायची. एक जण आला बोलतो आम्हाला पिक्चर उड रहा है, बोल तू उडी मार मार के देख बोलता तेरे बोलता आवाज नहीं बरोबर आ रहा है. बोलता कल मैं स्टोरी बताएगा, तू देख पिक्चर कल स्टोरी बताएगा. हे सगळे डायलॉग तुझे आहेत. तू सांगणार ना. हा. तो कोण बोला आला ना मुंग्यामध्ये केबल मध्ये मुंगी मुंगी आ रहा है. तो संदीप आला था मुंगी की पावडर ना बोलतो. आता आम्ही घरी आलो आहोत. तुम्हाला दाखवलंच मी, रात्रीचे 1:15 वाजलेला आहे. म्हणजे भरपूर थकलो पण मजाही भरपूर आली. म्हणजे सगळेच जण होते तर गाडीमध्ये काय मस्ती मजा करतच गेलो, करतच आलो. हा, मुरबाडला कसं थोडंसं रस्ते खराब आहेत म्हणून थोडा वेळ लागतो यायला जायला. थंडी भरपूर आहे. म्हणजे मला तरी थंडी चालू झाली की मी म्हणेन मला सगळ्यात आधी त्या गोष्टीची जाणीव होत असेल की थंड वातावरण जास्त जमत नाही. भरपूर थंडी वाजत होती. पण छान लग्न झालं आणि छान म्हणजे प्रोग्राम झाला. सगळ्यांच्या जोडीला जाऊन आलो. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.